नमस्कार, मी गणेश जगदाळे. तुम्हाला तुमच्या परिवाराला पूर्ण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण स्पेशली तुळजापूरमध्ये आतिश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आहोत आणि आतिश स्वतः आपल्यासमोर डायरेक्टर आहेत AITचे. ते स्वतः तुम्हाला म्हणजे गाईड करतील कसं तुम्ही मुलांसाठी पॅरेंटिंगबद्दल आहे की आईवडिलांनी कसं मुलांना हे केलं पाहिजे, आपल्या पाल्याला कसं शिकवलं पाहिजे किंवा कसं हे केलं पाहिजे. ते कुठल्या पण एजचा असू द्या मुलगा, फर्स्ट क्लासपासून ते म्हणजे +2 पस्तोर असू द्या, 10th वॉटेवर, कसं तुम्ही केलं पाहिजे, घरी कसं केलं, विद्यार्थ्यांनी कसं केलं पाहिजे, ते तुम्हाला आता बोलतील, सांगतील. आतिश, थँक्यू. नमस्कार, मी प्राध्यापक आतिश आशिषराव घाटसळे, संचालक AIT आतिश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तुळजापूर. माझ्या प्रिय पालक मित्रांनो, मागील 7 वर्षापासून या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी एक विद्यार्थी म्हणून शिकवत आहे. आदरणीय माझे मोठे बंधू मेजर गणेश जगदाळे सर या ठिकाणी आज हे विचारण्यासाठी आलते की या नाविन्यपूर्ण संकल्पनेबाबत पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कसं जागरूक राहिलं पाहिजे. तर वाढत्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या शैलीमध्ये आपण राहतोय. आपले विद्यार्थी या नवीन युगामध्ये शिकत आहेत. तर या नवीन युगामध्ये शिकत असताना जे काही नाविन्यपूर्ण संकल्पना आपल्याकडे आलेल्या आहेत की या विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जो काही विकास केलेला आहे त्या विकासाबद्दल, त्या तंत्रज्ञानाबद्दल आपल्या विद्यार्थ्यांना माहिती दिली पाहिजे. खास करून आम्ही आमच्या AITच्या मार्फत रुरल रिजन म्हणजेच ग्रामीण भागामधल्या विद्यार्थ्यांना आम्ही हे नवीन वाढतं जे काही शैक्षणिक प्रणाली आहे, वाढतं जे तंत्रज्ञान आहे, याच्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो. आणि मला नक्कीच वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पालकांना किंवा असणाऱ्या प्रत्येक कुटुंबियांना हे सगळं शिक्षण प्रोव्हाइड आपण केलं पाहिजे. या शैक्षणिक बाबीबद्दल, या वाढत्या शैक्षणिक प्रणालीबद्दल आपण माहिती दिली पाहिजे असं मला कायम वाटतं. आणि असं काय केलं पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांनी असं काय केलं पाहिजे किंवा त्यांना म्हणजे कसं एक्सपेक्टेशन्स आहेत किंवा आईवडिलांना तर असतात किंवा डॉक्टर बनायला पाहिजे किंवा इंजिनियर बनायला पाहिजे, तसंच सेम म्हणजे मुलांनी कसं आईवडिलांना हे केलं पाहिजे. माझं असं प्रांजळ मत आहे की एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे की तुमचा असणारा जो काही टर्निंग पॉईंट 10वी 12वी नंतर पुढे काय हे विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवलं पाहिजे. जर त्याला इंजिनियर बनायचं आहे तर त्यानं JEEचं प्रिपरेशन केलं पाहिजे. ज्याला डॉक्टरेट करायचं आहे त्यांनी नीटचं प्रिपरेशन केलं पाहिजे. धावत्या युगामध्ये आपल्याकडे काय झालेलं आहे तर यांचा मुलगा JEE करतो किंवा यांचा मुलगा नीट करतो म्हणून तू पण कर, अशी एक त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची एक पॅशन झाली आहे. आणि ते तसं नसलं पाहिजे. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की 10वी नंतर कितीही तो चांगल्या पद्धतीनं किंवा चांगल्या मार्काने पास होतो पण त्याला कॉमर्समध्ये करिअर करायचं आहे तर त्याला कॉमर्सकडे जावं. त्याला वाटतं की आर्ट्समध्ये करिअर करावं तर त्याला आर्ट्सकडे जावं. त्याला वाटतं की डॉक्टर आणि इंजिनियरच नाहीये. तुम्ही जर मी स्वतः सायन्स केलेलं आहे. 2012 साली मी ज्यावेळेस पास आउट होतो तर मला जसं माहिती आहे तसं जर सायन्स तुम्ही पास आउट केला तर आपल्याला काय माहिती आहे, डॉक्टर आणि इंजिनियर. पण सायन्समध्ये 1.5 लाख करिअर अवेलेबल आहेत हे लोकांना माहिती नाही. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर सोडून बरंच काही करायचे, बऱ्याच काही ट्रेंड्स आहेत आपल्याकडे, बऱ्याच काही टेक्नॉलॉजीज आहेत. सायन्स नंतर आपल्याकडे कॉमर्स आहे, वाणिज्य शाखा आहे, कला शाखा आहे. अशा वेगवेगळ्या शाखेचा प्रकर्षाने त्यांनी अभ्यास करावा आणि त्याच्याबद्दल त्यांनी चर्चा करावी घरच्यांशी की बाबा घरच्यांना प्रत्येकालाच वाटतं की आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, तहसीलदार व्हावा, कलेक्टर व्हावा. पण विद्यार्थ्यांच्या आकलनानुसार, विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या बुद्धिमत्तेनुसार त्या विद्यार्थ्यांनी कोणती ब्रँच निवडली पाहिजे, कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घेतला पाहिजे हे विद्यार्थ्यांच्या आकलनाप्रमाणे ते घेतलं पाहिजे असं मला वाटतं की विद्यार्थ्यांनी आणि ते पालकांनी पण समजून घ्यावं. आणि जसं रीडिंग बद्दल आहे, जसं एक विद्यार्थ्याला कसं एक हॅबिट लागली पाहिजे की पहिल्यापासून ना म्हणजे वाचायचंय किंवा कसं त्यांनी पूर्ण बुक वाचायचंय किंवा काय त्यांना म्हणजे इझी होईल. माझं जसं ॲज द क्लास म्हणजे जसं एज्युकेशन पॉलिसी आहे किंवा त्या हिशोबाने जसं सब्जेक्ट वाढवलेले आहेत तसं काय म्हणजे अजून काय रियालिटीमध्ये बघायला गेलं तर आपण ज्यावेळेस AIT मध्ये स्वतः काही इम्प्लिमेंटेशन्स केलेले, दॅट इज ऑल अबाउट द IIT. लोकांना वाटेल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे का, तर आन्सर आहे म्हणून. दॅट इज आयडिया, इनोव्हेशन्स अँड टेक्नॉलॉजी. मी 4 महत्वाचे पिलर सांगितलेले. जसं की एखादा जर आपण असं बुक घेतलं आणि आपण जर हे असं बुक उघडलं गेलं तर याचे 4 कॉर्नर आहेत. त्या 4 कॉर्नरला आम्ही नाव दिलेले आहेत. फर्स्ट कॉर्नर स्टडी,
रिव्हिजन प्रॅक्टिस मॉक टेस्ट, स्टडी रिव्हिजन प्रॅक्टिस मॉक टेस्ट, स्टडी रिव्हिजन प्रॅक्टिस मॉक टेस्ट. हे जे काही 4 पिलर आहेत, स्टडी करायचे, मग रिव्हिजन करायचे, मग प्रॅक्टिस करायचे, मग मॉक टेस्ट करायचे. एक सोपं साधं सोपं उदाहरण मी विद्यार्थ्यांना देत असतो. त्यांचा आवडतीचा खेळ असतो क्रिकेट. की ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनीनी वर्ल्ड कप आणला, म्हणजे सगळ्या टीमचं डिवोशन आहे त्याच्यामध्ये, पण त्यानं आधी त्याची स्टडी केली, मग त्याची प्रॅक्टिस केली, मग रिव्हिजन केलं, त्याची प्रॅक्टिस केली, मग मॉक टेस्ट दिल्या. म्हणजे लक्षात येते का बघा की अभ्यास करणं फार गरजेचं आहे. त्या अभ्यासाला पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती होणं फार गरजेचं आहे. त्याची मग प्रॅक्टिस, आधी नेट प्रॅक्टिस करतात, ते नेट प्रॅक्टिस करतात, मग प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि मग मॉक टेस्ट म्हणजे आपला संघ दुसऱ्या संघासोबत खेळल्यानंतर लक्षात येतो की पुढचा खेळाडू कसा. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर 2011 साली आपल्याला एक अनाउन्समेंट ऐकू आली, इंडिया लिव्ह द वर्ल्ड कप आफ्टर 28 इयर्स. म्हणजे हे जे आहे हे का 2 दिवसात आणलेला वर्ल्ड कप नाही, याच्या मागे भरपूर अभ्यास झाला, भरपूर रिव्हिजन झाली, भरपूर प्रॅक्टिस झाली, भरपूर मॉक टेस्ट झाली. तर आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही असं सांगतो की पहिल्यांदा स्टडी झाली पाहिजे, त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे, मग त्याची मॉक टेस्ट आणि मग त्याचं असणारं काही रिव्हिजन. हे जे काही फंडे आहेत तर हे विद्यार्थ्यांनी सावकाश पद्धतीने चालू केले पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी स्टडीज केली पाहिजे. स्टडी नाही केली म्हणजे एक सोप्या भाषेत सांगतो की एखाद्या उदाहरणाची सांगतो, एखाद्या XYZ विद्यार्थ्यांना एक 20 मार्काची प्रॅक्टिस टेस्ट झाली, त्याला त्याच्यामध्ये 2 मार्क पडले, तर त्याला रडत बसण्यासारखं काही नाही. रिझल्ट आलाय, मॉक टेस्टमध्ये रिझल्ट आलाय 2 मार्क्स आउट ऑफ 20, तर त्यानं रिव्हर्स अनालायसिस करावं. त्याचं 2 मार्क्स पडले, त्याचा अर्थ मॉक टेस्टमध्ये प्रॅक्टिस कमी पडली. प्रॅक्टिस का बरं कमी पडली? रिव्हिजन व्यवस्थित नाही झाली. रिव्हिजन का व्यवस्थित नाही झाली? स्टडी कमी झाली. तर हे जे काय अनालायसिस आहे याला रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रोसेस म्हणतात. ठीक आहे. अनवा एक प्रोसेस असते अनालायसिस ऑफ व्हॅरियन्स नावाची, ज्याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुटच्या बद्दल आपल्याला माहिती दिली जाते. तर अशा बऱ्याच कन्सेप्ट आहे की ते विद्यार्थ्यांना शिकवतो. म्हणून विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा स्टडीवरती फोकस केला पाहिजे, मग रिव्हिजनवरती, मग प्रॅक्टिसवरती आणि मग मॉक टेस्टवरती. अशी 4 मेन पिलर आम्ही सांगतो. तर तुम्ही आताच ऐकलात की कसे 4 पिलर्स वर्क करतात आणि कसे फंक्शन्स आहेत ते तुम्ही ह्या व्हिडिओमार्फत तुम्ही तुमच्या मुलांना किंवा तुम्ही जर इथं असाल तर नक्कीच जवळपास असाल तुळजापूरच्या, तर तुम्ही नक्कीच इथं नगर परिषदच्या जवळच आहे AITचं जे इन्स्टिट्यूट आहे, इथे येऊन अतिशय तुम्ही स्वतः येऊन भेट घेऊ शकता. कसं काय आहे काय नाही, नीटबद्दल असू द्या किंवा कुठले पण जे पण प्रिपरेशन आहे, म्हणजे हायस्ट स्टँडर्ड एज्युकेशनचं जे हायस्ट स्टँडर्डमध्ये जे विचार करतात सगळे, आणि करायला पण पाहिजे. एक मुलांना ॲक्च्युली पॅरेंट्सचं पण काम आहे की त्यांनी मुलांना स्वप्न दाखवणं पण एक काम आहे. कसं आहे, मुलांतर कोणी मॅच्युअर असतं आहे, कोणी होत नाही आहे लवकर त्या एजच्या हिशोब, कोणी आफ्टर 30 पण होत आहे, त्या गोष्टी नाही आहेत. तर त्या एज्युकेट म्हणजे टाईमवरती त्यांना मॅच्युअर करणे आईवडिलांचं पण काम आहे. स्वप्न दाखवणं कसं काय, कारण प्रत्येक आईवडिलाला वाटतं की यार आपण हे नाही झालं, यार मुलं तर झाली पाहिजे. तर त्या हिशोबानं प्रेशर म्हणजे न टाकता किंवा ह्या गोष्टी करता ह्यांनी जे ह्यांचं जे वे ऑफ टीचिंगची जी मेथड आहे, जसे 4 पिलर आहेत, ते खूप कामाला येतील तुम्हाला पण. आणि खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. तुळजापूरमध्ये नगर परिषदच्या जवळच आहे. डायरेक्टरला तुम्ही अतिशला कधी पण येऊन भेटू शकता. ही विल बी अवेलेबल हेअर ॲट एव्हरी टाईम. ठीक आहे, 24 आवर्स तो इथंच असतो. कधी पण काय असेल तुम्ही जरूर या, नक्की भेट घ्या, एज्युकेट करा मुलांना, स्वतः पण शिका. हां, असं पण होऊ शकतं कधी कधी सगळ्यात मोठा हे राहतं की आईवडील नाहीत शिकले पण स्वप्न बघतात की यार मुलं शिकले पाहिजे, तर त्या मुलासंग तुम्ही पण शिकता. म्हणजे तुम्हाला पण काय होईल की यार कसं असतं यार, परत लक्षात येते यार यायला आपण पण करायला पाहिजे. तर ते ऑन ग्राउंड गोष्टी असणं समोर, उगा ते स्वप्न दाखवण्यात पण अर्थ नाही ना. ते स्वप्न स्वतः पण बघितलं पाहिजे की यार काय करावं लागेल, काय स्ट्रगल असेल त्या गोष्टी, तर त्या इझिली होत्या त्या गोष्टीत. मी आशा करतो जे स्वप्न तुम्ही बघता ते तुमची मुलं पण सक्सेसफुल होणार आणि होणार 100%, असं काही नाही आहे. ठीक आहे, ते म्हणतात ना मन की हार है हार है, ठीक आहे, मन के जीते जीत है. ठीक आहे, जय हिंद. थँक्यू सो मच. दिवाळीच्या तुम्हाला आमच्याकडून, मेजर साहेबांकडून आणि टीम AIT कडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शैक्षणिक क्षेत्रामध्ये कधीही कुठले प्रॉब्लेम्स आले, कुठल्याही अडचणी आल्या तर आम्ही तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू. जय हिंद. जय हिंद.